भायखळा, मालाड, शिवडी आणि वरळी परिसरातील हवेचा दर्जा हा व्हाईट श्रेणीमध्ये आलेला आहे। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत। अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर सारख्या पर्यायांचा वापर केला जातोय। गेली काही दिवस मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावत चाललेला आहे। आज सुद्धा मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 104 वर नोंद झालेला आहे आणि अति वाईट काही भागामध्ये तर काही भागात ही वाईट हवेची नोंद करण्यात आलेली आहे। वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचे प्रमाणही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर देवनार, कुर्ला, कांदिवली, मालाड, नेवीनगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही वाईट हवेची नोंद होते। मुंबईतील हवेच्या खालावत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी BMCनं मुंबईभर पाणी फवारणीची कारवाई अधिक तीव्र केल्याचं बोललं जात आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची स्कायलाईन पाहतोय मुंबईची आणि ठिकठिकाणी धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि त्यासोबतच दूरपर्यंत आपण जर पाहिलं तर दृश्यमानता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। धुक्यांची चादर संपूर्ण मुंबईमध्ये अशाच पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून पसरलेली आहे आणि यातून मुंबईकरांची सुटका कधी होणार असा मुख्य प्रश्न विचारला जातोय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।